चला छवीबाई, आज चला. तुम्ही एकटे नाहीत, मी तुमच्या सोबत असेन कायमची, अगदी तुमच्या सावलीसारखी. आजी, शांभवीचं सत्य तुला कळलंच पाहिजे. शांभवी खोटं बोलली, शांभवी फसवते, आपल्या दादूला फसवते. शांभवीचं सत्य सगळ्यांसमोर आणणार. काहीही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही. क्षमा, मला पैसे पाहिजे. तुला वाटत असेल की माझे पैसे घेऊन गेली तर मी सगळं विसरेन, पण एकदा भेट, तुला दाखवतो हा राजनाथ काय. ऐको, ऐको. हो, जाऊया का? दरवाजा उघडा ठेवून जाऊया, चोरी होईल, काय होईल. कोणी आहे का? तुला बाहेर कडी लावली. काय करू आता? बाहेर कशी जाऊ मी इथून? फोन 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 कुठे गेला? प्रियंकाचे 30 मिस कॉल. अरे यार, छबीला पण कळत नाही का कधी काय करायचं ते. काय आता? वाह, मॅडमचाच फोन आहे. हॅलो छबी, ऐक ना, अजिबात खोटं बोलू नकोस. मला सगळं माहिती आहे. आत्ताच कविताने सगळं खरं खरं सांगितलंय मला. मला माहिती आहे तू गोळ्या वगैरे काही आणायला गेली नाही असते. ऐक ऐक ऐक, जिथे कुठे असशील तिकडनं ताबडतोब आत्ताच्या आत्ता हॉलवर परत ये. इकडे वाट बघतायत सगळे तुझी. बाई आजी, गुरुजी सगळे वाट बघतायत. ते मंगळसूत्र तुझ्याकडे आणि आता लागणार आहे इथे. ते कळतंय का तुला? लवकर परत ये, वाट बघतोय आम्ही. ऐक ना, मला नाही ऐकायचंय तुझं काहीच. का कळत नाहीये तुला? हा,
ताबडतोब हॉलवर ये बस. ऐक. हॅलो हॅलो, ए छवी काय झालं? फिरंग्या, एकदा शेवटचा माझ्यावर विश्वास ठेवशील? छवी तू मी पुन्हा तुला कधीच नाही बोलणार, पण आता या क्षणी माझ्यावर विश्वास ठेवशील? अगं काय झालंय काय आणि कुठेस तू? फिरंग्या, मी एका खोलीत अडकलीये. म्हणजे कुठल्या खोलीत? ओके 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 ठीक आहे. तू 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 मला लोकेशन सांग, मी पोहोचतो तिथे. लोकेशन? हा, शांभवीचं घर आहे. शांभवीच्या घराच्या पुढे सहयोग नगर तिथे. ओके 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 तू 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 मला करंट लोकेशन पाठवून ठेव. मी पोहोचलो तिथे. लवकर फिरंग्या प्लीज. हा आलोच. ओके ओके बाय 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 बाय. कविता, मी आलो. ती अगं ती छवी आहे ना, त्या भवानीच्या मागे गेली. काय झालं? नाही ती पेन निघाली होती, तिला म्हणलं थोडी नीट कर. बाकी सगळे परवडले, पण ही छवी नको. हिचा सगळ्यात आधी बंदोबस्त करायला हवा. त्या राजनाथला आणि भवानीला ती छवी इकडे घेऊन आली तर ते इथे यायच्या आधी हे लग्न पार पडलं पाहिजे. कोणी आहे का? दार उघडा. कोणीतरी दार उघडा. कसं बाहेर पडू? फिरंग्या, छवी, हॅलो छवी. हॅलो फिरंग्या. हा म्हणजे तुझ्या लोकेशनच्या जवळपासच आलोय मी, पण इथून पुढे कसं जरा कळत नाहीये. तुझ्या आजूबाजूला काय जरा सांग ना प्लीज मला. आजूबाजूला? हॅलो. हा, तिथून पुढे आलास ना की. हॅलो छवी. हॅलो ऐकतोयस? हॅलो हॅलो छवी, तुझा आवाज येत नाहीये. हॅलो. अरे यार, का फोन का कट झाला? स्विच ऑफ? अरे यार छवी, आता कसा शोधू तुला? फिरंग्या, आता कसं शोधणार तू मला? स्विच ऑफ का झालं? हा बरोबर. ओ दादा ऐका ना. हे लोकेशन बघा ना, सहयोग नगरचं. हे कुठे जरा सांगा ना. हा इकडनं उजव्या अंगाला जा. उजव्या अंगाला म्हणजे अहो तुम्ही डावीकडे दाखवताय, उजवीकडे सांगताय. मी ह्याला म्हटलं उजव्या अंगाला. तू थांब जरा. इकडनं डाव्या अंगाला जा. असं त्या बाजूला तो गेट दिसतोय ना, तो सहयोग नगरचा गेट आहे. डावीकडे. ओके ठीक आहे. थँक्यू. तू डावीकडे नको, तू उजवीकडे जा. थँक्यू. प्लीज दरवाजा उघडा. मी अडकली आतमध्ये. कोणी आहे का? कोणी आहे का?
शांभवी दी काय होतंय? दी काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? अगं अरे पाणी पाणी द्या. पाणी पाणी हा. सावकाश. दी काय हळू होतं हळू तुम्हाला? काय झालं? शांभवी काय होतं तुम्हाला? कसला त्रास होतोय? धुराचा त्रास होतोय. श्वास श्वास घेता येत नाही. काय काय झालं शांभवी? श्वास नाही येत आहे. Suffocation होत आहे. गुरुजी काही विधी पटकन करता येतील का? त्यांना त्रास होतोय खूप. अहो असं कसं करणार? सावकाश सावकाश गुरुजी. आओ गुरुजी, बघा ना काही विधी कमी करता आले तर. विधीपेक्षा माणसं महत्वाची आहेत ना. तुला नाही बरं वाटत आहे ना? थोडस आटप तर घ्या ना. ठीक आहे, जे विधी आपल्याला टाळता येतील ते आपण टाळूया. छवी यायच्या आत लग्न लागलेलं असेल. हो दादा ऐका ना, हे लोकेशन बघा ना, कुठे जरा सांगा. हेच लोकेशन आहे. ठीक आहे, थँक्यू थँक्यू. लोकेशन तर इथेच एंड झालंय. छवी यार कुठे शोधू तुला? छवी 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 छवी. फिरंग्या फिरंग्या कुठेस यार तू? छवी छवी फिरंग्या छवी. फिरंग्या फिरंग्या हे छवी, छवी मी आलोय. तू छवी तू आतेस? फिरंग्या मी इथे आतमध्ये अडकलीये. अरे यार बाहेरून कोणीतरी लॉक लावलंय. मी काहीतरी करतो, तू फक्त जरा दाराच्या लांब जा. हे काय तू? हे किती लागले तुला? काय हाल करून ठेवलंय स्वतःच यार. कोणाचं घर आहे? तू चल इकडनं आधी. तू 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 चल चल. फिरंग्या उठ चल. काय चाललंय घरात? ऐक यार तू
एक सेकंड एक सेकंड इथे बस फिरंग्या रिलॅक्स बघू दे काय झालंय नको 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 यार काय करून ठेवलंयस काच गेलीये पायात थांबा ना जरा नको हात नको लाव हात नको लाव का नको लो नको तू थांब नको जरा नको दुखतंय ते छवी वेट हात घे मग नको 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 छवी नको छवी काम डाऊन रिलॅक्स तुला विश्वास आहे ना माझ्यावर तू शांत राहा ओके काही होणार नाहीये तुला काही होणार नाहीये ट्रस्ट मी अजिबात काही होणार नाहीये अजिबात फिरंग्या सॉरी झालंय 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 सी 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 झालंय झालंय रिलॅक्स 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 झालंय वेट वेट सावकाश रिलॅक्स चाललंय काय तुझं हा नाही म्हणजे सगळं एकट्यानेच करायचं असतं का तुला कायम अरे मला विश्वासात घेऊन माझ्याशी डिस्कस करायचं ना प्रॉब्लेम काय आहे त्यात साकेत दादाचं लग्न आहे आज लग्नाच्या दिवशीपर्यंत छवी डाऊट गेला नाहीये तुझा आणि काय कोणाचं घर आहे का आलीस तू इथे कोणी बंद केलंय तुला आणि का बंद केलंय आणि मला सांग तू काय काय शोधतेस तू काय हवंय काय तुला छवी अरे मला माझ्या प्रश्नाची उत्तर दे यार काय बघत काय बसलीस बोल काय हवंय तुला काय करतेस तू इथे काय म्हणजे आता आपण मंगळसूत्र बंधन विधी करूया. बाई मंगळसूत्र आण. फिरंग्या या शांभवीचं आधीच लग्न झालंय पण तिने ही गोष्ट आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवली. आपल्या साकेत दादूच्या आयुष्यात येऊन तिने आपल्या सगळ्यांना फसवलंय. मला ना हिच्यावर आधीपासूनच संशय होता की काहीतरी गडबड आहे पण हिचं हे सगळं सत्य आपल्याला आज कळतंय. अशा दिवशी त्या दिवशी आपला साकेत दादू हिच्याशी लग्न करतोय. मी नाही होत येणार हे लग्न. आम्ही आणलंय ना मंगळसूत्र. अरे वा तुम्ही पण आणलं मंगळसूत्र. दीच्या पसंतीचं आहे. ऍक्च्युली आईची इच्छा होती दीला काहीतरी गिफ्ट करायची सो आमच्याकडून हे दिला गिफ्ट. नाही बरोबरच आहे आईचं काळीच आहे तिला काहीतरी द्यावंसं वाटतंस ना. द्या द्या मंगळसूत्र द्या काय बघ. आपण आणलेलं मंगळसूत्र सगळीकडे बाई आता या मंगळसूत्राला हळद कुंकू लावून घेऊया आणि मंगळसूत्र बंधनाचा विधी पूर्ण करूया. आई
मंगळसूत्र खोट आहे पचकू नकोस हं? नाहीतर ती तुझा इथं जीव घेईल नका. हा अनिकेत कुठे राहिला? बायजी अरे कुठं आहात तुम्ही लोक? ते लग्न थांबलंय. हा चावी कुठे? बायाजी छवी आपल्याकडचं मंगळसूत्र दे. गुरुजी विधी सुरू कर. गुरुजी थांबवा ते विधी. हे लग्न नाही होऊ शकत. म्हणजे काय बोलतोस तू? हा काय प्रकार आहे? मुहूर्त टळेल अशानी. मुहूर्त परत निघू शकतो गुरुजी, पण इथे प्रश्न माझ्या मोठ्या भावाच्या आयुष्याचा आहे. मी शांभवी यांचं या आधीच एक लग्न झालंय. बरोबर ना शांभवी? हा तर लग्नातला फोटो आहे. म्हणजे साकेतच्या होणाऱ्या बायकोचं आधीच एक लग्न झालंय. बापरे, मुलीने फसवणूक केली राजगुरूंची की काय? बाई अशा कशा फसल्या? का लपवलं त्यांनी आपल्या सगळ्यापासून? हे काय आहे? काय प्रकार आहे हा मम्मा? कोणाला माहिती होतं हे आधी? मी आधीच सांगितलेलं ही मुलगी घरासाठी योग्य नाहीये, पण माझं कोणी ऐकतच नाही. आता थांबवा हे लग्न. द्या पोलिसात तिला. हो, पोलिसातच द्यायला पाहिजे हिला. बाई आजी, मी तुला पहिल्यापासून सांगत होते माझा हिच्यावर संशय आहे, काहीतरी गडबड आहे. फक्त माझ्याकडे कुठला पुरावाच नव्हता. छवी प्लीज आई, प्लीज आज मला थांबवू नकोस. आणि आई सॉरी, मी तुला दिलेलं वचन मोडलंय. पण आज मी गप्प बसले ना तर साकेत दादूच्या आयुष्याचं नुकसान होईल. त्यामुळे मी गप्प बसणार नाही.
या क्षणी या शांभवीचं सत्य सगळ्यांसमोर आलंच पाहिजे. ही तर आमच्याही पेक्षा वरताण निघाली. आम्ही तर फक्त बिलच लपवतो, हिनं तर अख्खं एक लग्न लपवलंय. गुरुजी, तुम्ही हे सगळं प्लीज थांबवा. हे जे काही चाललंय ना, ती सगळी आमची फसवणूक आहे. आम्हाला हे लग्न मान्य नाही. छवी जरा थांब. बाय्याजी प्लीज तू आज मला अडवू नकोस. अगं या शांभवीने फसवलंय आपल्याला. आपल्या दादू सोबत प्रेमाचं नाटक करून दादूला पण फसवलंय हिने. त्यामुळे आज सगळ्यांसमोर या शांभवीचा खोटेपणा उघड झालाच पाहिजे. काय मग शांभवी, कुठून सुरुवात करू तुझे गुणगान गायला? अगं एवढ्या गोष्टी आहेत ना, त्यामुळे कळतच नाहीये कुठून सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तू राजगुरूंच्या आयुष्यात आलीस तेव्हाही तू तमाशाच केलास. बाय्याजीच्या वाढदिवसाला आठवतंय ना? नंतर ऑफिसमध्ये सगळ्यांशी गोड गोड बोलून स्वतःचं वर्चस्व निर्माण केलंस. मग तुला बाई आजीने दादूसाठी लग्नाची मागणी घातली तेव्हा तू नकार दिलास. माझ्या साकेतशी लग्न करशील? नाही. आणि मग तू नाटक सुरू केलंस. सॉरी बाई आजी, माझी राजगुरूंसोबत बरोबरी नाही होऊ शकत. हे असं बोलून तू बाई आजीची आणि फिरंग्याची सिंपती मिळवलीस. या सगळ्या मागे तुझा काय प्लॅन होता हे आत्ता कळतंय मला शांभवी. काय ग ए, लाज नाही वाटली तुला? माझ्या दादूला असं फसवताना, त्याच्या मनाशी खेळताना लाज नाही वाटली? तुला कोणी दिला हा अधिकार? बोल ना, आता का शांत बसलीयस? आता बोलता येत नाहीये तुला? दातखिळी बसलीये तुझी. आणि हो, आणखी एक गोष्ट, त्या दिवशी तू आमच्या घरात बुरखा घालून आली होतीस. तेव्हा मला त्याचा अर्थ नाही कळला, पण नंतर मला समजलं. त्या राजनाथ पासून, तुझ्या पहिल्या नवऱ्यापासून वाचण्यासाठी, दूर जाण्यासाठी तू हे सोंग घेतलं होतंस, म्हणून तू बुरखा घालून आली होतीस. आणि मी जेव्हा तुला विचारलं तेव्हा तू काय मला बोललीस की तू त्याची देणेकरी आहेस. तुमचं कर्ज फेडायचं बाकी आहे. पण सत्य काहीतरी वेगळंच होतं शांभवी. शांभवी बास ग, बास. खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं बोलणं आता बास कर. एकाशी लग्न झालेलं असताना लग्नासारख्या पवित्र बंधनात माझ्या या साधा भोळ्या दातूला अडकवून त्याला जन्मभर तू अंधारात ठेवणार होतीस.